इयत्ता 8वी विषय मराठी या पुस्तकातील 20वा धडा शब्दकोश हे स्थूल वाचन आपण आज अभ्यासणार आहोत. तर शब्दकोश म्हणजे काय याविषयीची संपूर्ण माहिती, शब्दकोश कसा हाताळायचा आणि कशा पद्धतीनं आपल्या ज्ञानात आपण भर पाडायची याविषयीचं सविस्तर आणि टप्प्याटप्प्यानं वर्णन या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. आपण दररोज जीवन जगत असताना अनेक नवीन शब्दांची भर आपल्या ज्ञानामध्ये पडत असते. कधी दुसऱ्याचं बोलणं ऐकताना, कधी आपण बोलताना तर नवीन नवीन शब्द आपल्या कानावर पडत असतात. हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो. मग अशा वेळेस आपण त्या शब्दांचा अर्थ त्या परिस्थितीनुसार किंवा त्या घटनेनुसार लावतो आणि त्याचा उपयोग आपण आपल्या बोलण्यामध्ये करायला लागतो. प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. मग प्रत्येक वेळेस आपल्याला त्या शब्दांचा अर्थ समजतोच असं नाही, किंवा त्या शब्दांचे इतर अनेक अर्थ सुद्धा त्या माध्यमातून आपल्याला समजलेले असतात असं नाही. मग अशा वेळेस भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी शब्दकोश हे महत्वाचे साधन आहे. मग आपल्या भाषेची समृद्धी व्हावी, आपल्या भाषेचा विकास व्हावा आणि या संदर्भातच त्या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला माहिती होणं हे तर आवश्यक आहेच. कारण आपली मूळ भाषा, आपली मातृभाषा ही मराठी असून या मराठी भाषेमध्ये असणारे शब्द आपल्याला माहिती असणं हे आपल्यासाठी आवश्यकच आहे. मग यासाठी शब्दकोश हे खूप महत्वाचं साधन आहे. शब्दकोश आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ किंवा त्या शब्दांचे इतर अनेक अर्थ, समानार्थी शब्द हे आपल्याला समजतील. मग या वर्षी आपण शब्दकोशांची ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थांची मजा घेता यावी. या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्वपूर्ण आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की असे कितीतरी शब्द असतात की त्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजतो पण शब्दशः सांगता येत नाही. असे मराठीमध्ये कितीतरी शब्द असतात की तो शब्द कशामुळे त्याला ते नाव देण्यात आलं असेल. तर याविषयीची संपूर्ण माहिती आणि तीही मनोरंजक पद्धतीनं मजा घेत घेत आपल्याला हे समजून जाईल. या दृष्टीनं हा पाठ खूप महत्वाचा आहे. म्हणून शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी 2 विद्यार्थिनी शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये एकमेकांशी गप्पा मारतात, संवाद करतात. त्या दोघी आहेत, एक नेहा व एक सायली. नेहा व सायली या 2 मैत्रिणींमधील हा एक गमतीदार संवाद आहे. तर या संवादावरून तुमच्या लक्षात येईल की, आपल्याला शब्दकोश पाहणं का आवश्यक आहे ते.
तर चित्रावरून तुमच्या लक्षात येईल नेहा आणि सायली या दोघी एकमेकांच्या समोर एकमेकांकडे बघत काय संवाद करतायत. तर नेहा अगोदर म्हणते, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? त्यावर सायली म्हणते, हो असाच आहे, का ग? त्यावर नेहा तिला म्हणते, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. त्यावर सायली म्हणते, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू? कसे लिहिले आहेत ते? असं ज्यावेळेस सायली म्हणते त्यावेळेस नेहा तिला म्हणते, आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते. मग त्या दोघी पुस्तकातल्या त्या धड्याकडे पाहतात आणि त्यावर सायली म्हणते, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन. त्यावर नेहा म्हणते, अरे हो, दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. मग त्या शब्दाकडे बघत बघत नेहाच्या लक्षात येतं की दोन्ही शब्द उच्चारताना एक वाटतात पण लिहिण्यात मात्र फरक आहे. त्यावर सायली म्हणते, बरोबर, दिन शब्दात दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब, आणि दिन शब्दात ऱ्हस्व आहे म्हणून दिन म्हणजे दिवस. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल की मराठी भाषेमध्ये वेलांटी जरी बदलली तरी शब्दाचा अर्थ बदलतो. पहा बरं किती गमतीदार ही मराठी आहे. आपली मातृभाषा आपल्याला संपूर्ण समजून घेतली पाहिजे, तरच आपल्या भाषेचा विकास होईल, भाषा समृद्ध पावेल. मग अशा पद्धतीनं दोन दिन शब्दांमधील अर्थ या ठिकाणी सायली आणि नेहा यांच्या लक्षात येऊ लागला. त्यावर नेहा म्हणते, शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरांवर वरवर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. मग नेहाच्या हे लक्षात आलं. त्यावर सायली म्हणते, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊयात. तर त्यांना या अशा शब्दांमधून एक गमतीदार मज्जा आली आणि त्यांच्यामधली जिज्ञासू वृत्ती जागृत झाली आणि त्यांनी ठरवलं की इथून पुढे आपण सुद्धा अशा नवीन शब्दांचं आणि त्या शब्दांच्या अर्थांचं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपण सुद्धा ते केलं पाहिजे. काही शब्द या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. पहा, ते शब्द म्हणजे तुमच्या लक्षात येतील. आलं लक्षात? आता यावर नेहा म्हणते, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. त्यावर सायली म्हणते, अगं नाही, मला माहित आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुम्हाला दाखवते. आणि अशा पद्धतीनं सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे. मग आपण सुद्धा असे अनेक शब्द आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या समोर येतात की त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती नसतात किंवा वेलांटीवरून, उकारावरून किंवा थोड्याशा शब्दाच्या बदलावरून सुद्धा त्या शब्दाचा अर्थ पूर्ण बदलतो. मासे गमतीदार शब्द आपल्या जर पाहण्यात, वाचण्यात, ऐकण्यात आले आणि त्याचे अर्थ आपल्याला समजत गेले तर किती एक गमतीदार, मजेशीर अशी ही भाषा होऊन जाईल बरं. त्यामुळं आपण सुद्धा अशा शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद घ्यायला हवा. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पहावा
याबाबत माहिती करून घेणार आहात. मग चला आपण या दोघींच्या संवादावरून आपण सुद्धा शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे कोणती, तो कसा पहावा, हे आपण समजून घेऊया. चित्रामध्ये पहा, ती मुलगी शब्दकोश कसे चालतीये ती. तर आपण सुद्धा अशा अनेक शब्दांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. आपल्यामधली जिज्ञासू वृत्ती आपण जागृत ठेवली पाहिजे. तर मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. तर शब्दाची व्याख्या या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगितलेली आहे. पहा, आपल्याला कधी प्रश्न पडला असेल किंवा नसेल, शब्द म्हणजे काय, तर यावरून तुमच्या लक्षात येईल. कोश म्हणजे संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे वाचून समजलेला अर्थ, त्या शब्दाचा वाचून समजलेला अर्थ. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. वाच्यार्थ जरी अर्थ एकच असला तरी स्वरूपात मात्र या दोन शब्दांमध्ये थोडा फरक आहे. थोडा फरक म्हणजे कसा? एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतींचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असे म्हणतात. हा झाला त्या दोन्हींच्या स्वरूपातील बदल. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. तर या माध्यमातून आपल्याला अनेक शब्दांचा उलगडा होईल. अलीकडे सर्व भाषांतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. म्हणजे एवढं हे सोपं आहे. कोणताही शब्द पटकन सापडण्यासाठी ही पद्धत आपल्याला अवलंबायची आहे. अतिशय सोपी आणि सहज, जास्त वेळ सुद्धा त्याला लागणार नाही. त्यासाठीच आपल्याला याविषयीची माहिती असणं आवश्यक आहे. मग याची उद्दिष्टे काय आहेत बाबा? तर याचं उद्दिष्ट आहेत, प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळण्यासाठी. प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो हे आपल्याला समजावं, यासाठी शब्दकोशाची गरज आहे. शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. तिसरं आहे शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. यासाठी सुद्धा आपल्याला शब्दकोशाची गरज आहे. शब्दांच्या अर्थाच्या छटा म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ किंवा त्याचे पर्यायी अनेक समान शब्द. शब्दकोश ही संकल्पना समजली पाहिजे. शब्दकोशाची गरज
व महत्व लक्षात येण्यासाठी शब्दकोशाची आवश्यकता आहे. आणि 6वं उद्दिष्ट आहे शब्दकोश हाताळता येणे. हे सुद्धा खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे. या सर्व गोष्टी आपल्याला समजाव्यात यासाठीच हा पाठ आपल्याला अभ्यासाला आलेला आहे. तर मुलांनो, आपण शब्दकोश म्हणजे काय आणि त्याची उद्दिष्टे हे आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत काय असते या शब्दकोशात. तर या 7 मुद्द्यांच्या आधारे तुमच्या लक्षात येईल की या शब्दकोशामध्ये काय असते. तर शब्दकोशात असतात शब्दांचा संग्रह, शब्दांचे प्रमाण उच्चार, त्याचप्रमाणे शब्दाची उत्पत्ती म्हणजे शब्द हा केव्हा मराठी भाषेत आला, कसा आला, कशामुळं आला, हे सुद्धा या शब्दकोशामध्ये त्याविषयीची शब्दाविषयीची माहिती दिलेली असते. नंबर 4 समानार्थी प्रतिशब्द. नंबर 5 संदर्भानुसार बदलणारे शब्दाचे अर्थ. त्या शब्दाच्या संदर्भानुसार त्या शब्दाचा जर अर्थ बदलत असेल तर ते सुद्धा या शब्दकोशात आपल्याला वाचायला मिळेल. नंबर 6 अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र. म्हणजे त्या शब्दाचा अर्थ, त्या अर्थाचं स्पष्टीकरण करणारं सविस्तर वर्णन किंवा चित्र सुद्धा त्या ठिकाणी असू शकतं. म्हणजे एवढं विस्तारित स्पष्टीकरण एखाद्या शब्दाविषयी आपल्याला शब्दकोशात पाहायला मिळेल. आणि नंबर 7 प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ सुद्धा त्या ठिकाणी दिलेला असेल. म्हणजे एवढ्या बारकाईनं त्या ठिकाणी त्या शब्दांच्या अर्थांची मांडणी आपल्याला पाहायला मिळेल. आहे का नाही गमतीदार असं मराठी शब्दांचे अर्थ. हा शब्दकोश जर आपण हाताळत गेलो तर आपल्याला दररोज हा शब्दकोश हाताळावा वाटेल. असं काहीसं या शब्दकोशामध्ये जादूच आहे असं जरी म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे इथून पुढं आपण अशा प्रकारचे शब्दकोश हाताळणार आहोत की नाही? हाताळावेत. आपल्या गावातील ग्रंथालयात किंवा शाळेच्या ग्रंथालयामध्ये हे शब्दकोश आपल्याला पाहायला मिळतात. आज घरी गेल्यानंतर किंवा आता थोड्या वेळानंतर तुम्ही शब्दकोशाची मागणी तुमच्या शिक्षकांकडे किंवा गावात असणाऱ्या वाचनालयामधील ग्रंथपालाकडे करू शकता. आणि याचं प्रत्यक्ष हे पुस्तकात ह्या धड्यात दिलेलं जे वर्णन आहे ते तशा पद्धतीत तुम्ही हाताळलं तर तुम्हाला अनेक शब्दांची उकल होईल. तुम्हाला कल्पना सुद्धा वाटणार नाही की या शब्दाचा अर्थ किंवा हा शब्द केव्हा आला, याविषयीचा इतिहास खूप गमतीदार वाटेल. एकदा तुम्ही अवश्य पहाच. आता शब्दकोश कसा पाहावा हे सुद्धा महत्वाचं आहे. आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पहा की शब्दकोशाची उद्दिष्ट, शब्दकोश म्हणजे काय आणि शब्दकोशात काय असते हे आपण आता पाहिलं. आता आपल्याला शब्दकोश कसा पाहावा म्हणजे कसा हाताळावा. एखादा शब्द आपल्याला शोधायचा असेल तर तो कसा शोधावा या ठिकाणी शब्दकोश पाहण्याचा क्रम दिलेला आहे. त्याच पद्धतीनं आपण शब्दाची पाहणी करायची आहे. उदाहरणार्थ एखादा शब्द तुम्हाला शोधायचा आहे तर एखादा शब्द ठरव. म्हणजे एखादा शब्द तुम्हाला ठरवायचा की मला या शब्दाचा अर्थ, या शब्दाविषयीची माहिती पाहिजे आहे. तर तुम्ही शब्दकोश हातात घेतल्यानंतर अकार विले क्रम समजून घ्यायचा. अकार विले म्हणजे अ पासून ते सुरू होणारे ज्ञ पर्यंतचे शब्द.
अ, आ, ई हे स्वर, त्यानंतर येणारे व्यंजन. अशा पद्धतीनं अकार विले क्रम समजून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही ठरवलेला शब्द हा बाराखडीमधील मुळाक्षरामधील कोणत्या क्रमांकाचा आहे हे समजून घेतल्यानंतर शब्दकोश बघायचा आणि बघितल्यानंतर तुम्हाला तो शब्द लगेच सापडणार आणि सापडल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ शोधा. अर्थ शोधल्यानंतर त्या एका शब्दाचे अनेक अर्थछटा, विविध अर्थछटा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्यात, पाहायला मिळतील. विविध अर्थछटा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर एका शब्दाचे विविध अर्थ सुद्धा त्या ठिकाणी समजून येतील. म्हणजे मराठी भाषा ही किती व्यापक आहे, याची निर्मिती, याची उत्पत्ती कशा पद्धतीची आहे हे आपल्याला यावरून लक्षात येईल. आणि मराठी शब्दांचा या भाषेमध्ये उत्कर्ष कसा झाला, वैदिक संस्कृती, अभिजात संस्कृती, अपभ्रंश, प्राकृत आणि मराठी या क्रमाने आपल्या मराठी भाषेचा उत्कर्ष झालेला आहे. आणि तशाच पद्धतीनं मराठी शब्दांचा सुद्धा, मराठी भाषेत सुमारे 80% शब्द हे संस्कृत भाषेतून आलेले आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. 80% शब्द हे संस्कृत भाषेतले आहेत. आणि मराठी भाषेत इतर वेगवेगळ्या भाषेतून सुद्धा शब्द आलेले आहेत. ते म्हणजे फारसी, अरबी, पोर्तुगीज, कानडी, गुजराती, तेलगू, तामिळ, जपानी, इंग्रजी आणि मेक्सिकन सुद्धा. म्हणजे अशा विविध भाषेतील शब्द आज आपल्या मराठी भाषेतील मराठी शब्द होऊन बसलेले आहेत. तर याविषयीचं सविस्तर वर्णन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हे आपल्याला या माध्यमातून लक्षात येईल. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना अकार विले म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो. शब्दकोशात आपल्याला जर शब्द शोधायचा असेल तर अकार विलेप्रमाणे शब्द शोधला तर लवकर सापडतो. अकार विले म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम त्यामध्ये महत्वाचा ठरतो. आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेचे उदाहरण पाहू. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक कविता आहे पहा. त्या कवितेचं नाव नव्या युगाचे गाणे. चौथी कविता वि भा नेमाडे यांची आहे, पान नंबर 12 वरती. तर त्या कवितेतील पहिलीच ओळ, अनुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अनुरेणुतुनी, प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. आपल्याला या शब्दांचे अर्थ जर शब्दकोशात कसे शोधायचे याविषयीचं उदाहरणासहित लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या पद्धतीनं आपण जर शोधत गेलो तर नक्की आपल्याला कोणत्याही शब्दाचा अर्थ सहज सापडेल. तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दाला लागलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो. म्हणजे मूळ शब्द हा शब्दकोशात शोधायचा. त्याला लागलेला प्रत्यय, त्याचं सामान्य रूप हे वगळायचे आणि त्याच्यातून राहिलेला जो शब्द आहे, मूळ शब्द, तो आपल्याला त्या शब्दकोशात शोधायचा आहे. उदाहरणार्थ अनुरेणुतुनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. तुनी हा शब्द वगळला तर अनुरेणू हा शब्द आपल्याला शब्दकोशात शोधायचा आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. क्रियापदाच्या बाबतीत सुद्धा तसंच. क्रियापद असेल, सर्वनाम असेल किंवा प्रत्यय लागून आलेला शब्द असेल किंवा सामान्य रूप असेल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, मूळ शब्दच शोधायचा आहे. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते शब्दांचे अर्थ सहज सापडतील. या ठिकाणी लेखकांनी उदाहरणामधून सुद्धा दाखवलेलं, त्यामुळे ते तुमच्या लक्षात येईल. पुढे पहा, तर क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रगटती या शब्दाचा प्रगट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. मग कोणते शब्द शोधावे लागतील? अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावू. क्रम लावणे म्हणजे आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू. वर्णमालेमध्ये अ पासून ते ज्ञ पर्यंत हे कुठल्या क्रमांकाला येतात असा क्रम आपल्याला लावायचा आहे. तरच ह्या शब्दांचे अर्थ आपल्याला शोधायला सोपे जातात. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजे इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल, त्याचा पहिला क्रमांक. यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल ते आपण शोधायचं. यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती. नंतर क्रम येईल दिव्य मधील दचा. मग येतील प्रगट आणि प्रकाश हे शब्द. सर्वात शेवटी येईल विज्ञान. अशा पद्धतीनं आपल्याला क्रम लावायचा आहे. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे येतात? तर क आणि का. आता तुम्हीच सांगा, क आणि का यापैकी कोणता क्रम आधी लागेल? अर्थात क चा. म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर. मग आता आपला क्रम तयार झाला. तो कसा असेल? अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान. आहे ना सोपे? मग आपण आजपासूनच शब्द शोधायला शब्दकोशांमध्ये सुरू करूयात. म्हणजे आपल्याला मराठीमध्ये कुठलाच शब्द माहिती नाही असं होणार नाही. आणि ही सवय आपल्याला आतापासूनच लावली पाहिजे, तरच आपल्या ज्ञानात भर पडेल. यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे. हे कसे शोधायचे? तर अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात. म्हणजे क पासून क पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील. त्यात क्र शोधायचा. क अधिक क्र शोधायचा. मग क्रा शोधायचा. यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे. तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायला सुरुवात करा. शब्दकोशामध्ये शब्द पाहायचा सराव करा. सराव जर केला तर तुम्हाला ते लवकर लक्षात येईल. क्रम लक्षात येतील, वर्णमाला लक्षात येईल आणि आपल्याला सहज शब्द सापडतील. क्ष, ज्ञ यांचा क्रम अकार विले लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ व मोल
तुम्हाला कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्वाचे साधन आहे. या साधनाचे महत्व जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. त्यामुळं आपल्याला या गोष्टीचा अभ्यास होणं आवश्यक आहे. हे जर आपल्याला समजलं तर भविष्यामध्ये मराठी विषयाचे अनेक शब्दांच्या अडचणी तुम्हाला सहज सोडवता येतील आणि तुमच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडेल. हे या ठिकाणी तुमच्या लक्षात यावं यासाठी इयत्ता 8वी या पुस्तकामध्ये तुम्हाला शब्दकोश कसा हाताळावा, त्याची उद्दिष्ट आणि शब्दकोशात काय असते आणि शब्द कसे शोधायचे हे उदाहरणासहित सांगितलेलं आहे. त्यामुळं आजपासूनच तुम्ही शब्द शोधायचं सवय लावा. एकदा सवय लागली की तुम्हाला प्रत्येक शब्द शोधावाच वाटेल आणि आपल्या मराठी भाषेचा या माध्यमातून विकास होईल. आपली भाषा अधिक समृद्ध होईल आणि तुम्हाला मराठी भाषेत 80% शब्द हे संस्कृत भाषेतले आहेत हे लक्षात येईल. आणि मराठी भाषा कशी समृद्ध झाली, त्याची निर्मिती, त्याची उत्कर्ष, वैदिक संस्कृती, त्यानंतर अभिजात संस्कृती, त्यानंतर अपभ्रंश, त्यानंतर प्राकृत आणि त्यानंतर मराठी, या क्रमाने आपल्या मराठी भाषेचा उत्कर्ष झालेला आहे. आपल्या मराठी भाषेत इतर अनेक वेगवेगळ्या भाषेतून सुद्धा शब्द आले आणि ते आपल्या मराठीचेच होऊन गेले. असे कितीतरी शब्द आपण सहज बोलत बोलत वापरत असतो. मी डॉक्टरकडे चाललो, मी सायकल चालवतोय, असे अनेक शब्द आहेत की जे मूळ आपल्या मराठी भाषेतले नाहीत, पण आपण त्या शब्दांना मराठीत शब्द समजतो. या सर्व शब्दांची उकल, त्याचे अर्थ, त्याच्या अर्थछटा, त्याची निर्मिती, त्याची उत्पत्ती हे आपल्याला या शब्दकोशामध्ये पाहायला मिळेल. तर खूप गमतीदार आणि खूप मज्जा येणार आहे. त्यामुळं आजपासून शब्दकोश हाताळायला सुरुवात करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट सुद्धा करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.